राज्यातील अनेक शहरांमध्ये गावामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी गारपीट वादळी पाऊस देखील त्या ठिकाणी सुरू आहे। याची नक्की कारणं काय आहेत आणि असंच वातावरण पुढे किती दिवस राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत सायंटिस्ट सानप सर आहेत। ते आपल्याला लाईव्ह इमेजेस सुद्धा दाखवणार आहेत। नक्की काय परिस्थिती आहे सध्या राज्यात? राज्यातील बहुतांश ठिकाणी आपण बघतोय की वादळी पाऊस होतोय, काही ठिकाणी गारपीटसुद्धा होताना दिसते आणि ही परिस्थिती मेनली अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि हवेतील वरच्या थरामध्ये एक ध्रुवीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तयार झालेली आहे। सर, सध्या कुठे कुठे पाऊस सुरू आहे आणि असंच वातावरण हे पुढे किती दिवस राहणार आहे? आता जर बघितलं तर पुणे डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट पण होताना दिसते। त्याचबरोबर नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव आणि आसपासचा रिजन, त्याचबरोबर इकडं विदर्भात जर बघाल तर पूर्व विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसतोय। सर, साहजिकच काही ठिकाणी गारपीट सुद्धा होतीये, यामुळे शेतकऱ्यांना काय सांगाल? कारण शेतीचं नुकसान देखील होताना दिसतंय काही ठिकाणी। ओके, आपण याआधीच जो फोरकास्ट दिला होता 3-4 दिवसांपूर्वी, त्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की 30 तारखेनंतर वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आपले पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि आत्तासुद्धा ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे किंवा सुरू होतो आहे, तर अशा ठिकाणी जे काढणीला आलेले पिकं आहेत ते काढून घेणं गरजेचं आहे आणि जे काढून ठेवलेले पिकं आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे फळबागा किंवा हॉर्टिकल्चर पिकं आहेत त्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे। सर, वादळी पाऊस वारा दाखवत होते तुम्ही, वादळी पाऊस आणि वारं कसे ते इमेजेस आहेत आणि काय परिस्थिती आहे संपूर्ण राज्यामध्ये, त्याच्याबाबत काय सांगाल सर? हां, आता ह्या इमेजेसवरून आपण एक बघू शकतो की इथं क्लाउडिंग आहे आणि वाऱ्यांचं जर बघाल तर पश्चिमी विक्षोभ ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये ढगं जे आहेत ते पश्चिमेकडनं आपल्याकडे येतात आणि ते मेनली हवेतील वरच्या थरांमधले जे विंड्स असतात त्यांच्या व्हेरिएशन्समुळे ते खालपर्यंत येत असतात। आणि आता जर बघितलं तर आपण गुजरात, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत ते जे ट्रफ इन अप्पर लेवल वेस्टर्लीज आपण ज्याला म्हणतो ते आलेले आहेत। त्याचबरोबर खालच्या थरामध्ये वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे। अशी परिस्थिती जी असते ती वादळी वारा किंवा गारपीट होण्यासाठी अनुकूल असते आणि असंच आपल्याला होताना दिसतंय। म्हणजे अर्थात राज्यात अनेक ठिकाणी सध्या गारपीट होऊ शकते, पुढे किती दिवस होऊ शकते सर ही परिस्थिती? अशीच परिस्थिती येणारे 3 ते 5 दिवस असण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या ठिकाणी ते असू शकते आणि येणारे 3 ते 4 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला 3 ते 5 दिवस दिसेल। म्हणजेच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 3 ते 5 दिवस अशीच परिस्थिती राहील। अर्थात सरांनी या ठिकाणी खूप महत्त्वाची बातमी दिलेली आहे, खास करून शेतकऱ्यांसाठी, कारण राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस, वारा आणि गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी अर्थातच काळजी घेणं गरजेचं आहे। जर पीक काढणीला आलं असेल तर नक्कीच त्यांनी त्याची त्या पद्धतीने काळजी घ्यावी, त्या पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर वातावरणात सुद्धा काहीसा गारवा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। फार जवळपास 40 पर्यंत गेले काही दिवस टेम्परेचर गेलेलं होतं, मात्र परत एकदा या पावसामुळे थोडासा गारवा निर्माण झालेला आहे आणि पुढील 3 ते 5 दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस, वारा आणि गारपीट या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन राजेश बेडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।